कवा घेतली यार कधी येणार आहे बिर्याणी? एक तर भर दुपारी बोलवलंस आणि पुन्हा घरी नाहीच बोलवलं, रानातल्या घरी बोलवलंस. अरे येईन ना, जरा दम घे ना. हा एक तर बिर्याणी खायची म्हणून मी सकाळपासून जेवलो नाही, आणि तू म्हणतोस की आता येईल म्हणून त्याला काय कोंबडी भेटणार काय त्या माणसाला? तो थांबायचा असला थांब, नाही ते निघ, आम्ही दोघं बिर्याणी खाऊ. इज्जत नको काढू. त्या बिर्याणीत सांगायला लागलास का 3 टाइम रोज बिर्याणी खातोय मी? जाऊ दे चल. अरे नागेश, नागेश जाय तिकडे. अरे मस्करी करत असेल रे. कायची मस्करी रे? एक तर त्याला बोलायचं असलं तर मला बोलू जाऊ नको. जायलो मी सरक. अरे काय माणूस आहे सर, कळत नाही कसं बोलावं तर. आता येत नाही ते, बस बोलत होता. अरे काय विक्या, काय बोलायलास तू? ते नागेश आहे. अरे फुकटचं खाण्यासाठी 5-5 किलोमीटर लांब चलत जाणारा प्राणी ते नागेश. अरे तर तू नागेशला ओळखलंच नाहीस. अरे लय स्वाभिमानी माणूस आहे तू. हा शक्यत नाही ते येणं. आता इथून पुढे मला वाटतं तू कधी येतोच का नाही काय माहिती माझ्या इथं फार्म हाऊसला. तू तुझ्यामुळे झालंय सगळं. येणार नाही, शक्यत नाही. चॅलेंज टाकतो मी पण चॅलेंज करतो, तू 5 महिन्यापर्यंत इथं आला पाहिजे. काय करणार बरे? अरे तुझ्या जास्त जवळचा दोस्त आहे का माझ्या जास्त जवळचा दोस्त आहे तू? हा ठीक आहे, घेतलं तो चॅलेंज. 5 म्हणतो मी. चल. हा 1 2 3 4. आता हे विकासनं रिक्वेस्ट केली म्हणून यावं लागलंय. लय रागात गेलतास ना म्हणणं, इज्जत काढ्या. हा बाजूला ठीक आहे, हसं नको, माहित आहे. बरं चॅलेंज टाकलं नाही तुझ्या जीवावर. काय चॅलेंज रे? माती खायचं चॅलेंज. शांत बस. त्याने म्हणलं होतं तुझ्यापेक्षा जास्त ओळखीतो त्याला मी. अरे झालं काय ते तरी सांगा, आणि तू कशामुळे इज्जत गेली? तुझ्यामुळे गेली, तुझ्यामुळं. लय गेलता रागामध्ये. ह्याला ह्यो असला तर मला बोलू नका, इथं मी येणारच नाही. रावकत नाही ना तर राग नाही करायचा बाळा. हा तुझ्यामुळे आलोय म्हणलं, बसला जागतात तिथं. घालतो त्या माझी शपथ. हसायला लागला बिनला जेवणी. हा यार ते कोणी बिर्याणी मला केव्हा येणार आहे? हा किती वेळ झालाय? अरे येईन ना, थांब ना. अरे तुला काय सांगू, काल मी गाडी शिकू लागलो, पडलो ना रपकीन त्याच्यावर. पडला अरे पडलो काय होय रे क्या, एवढा भारी जोक पण नाही, तू काऊन एवढा हसायला लागलास रे? अरे बाबा, आता जे स्प्राईट ढोसलस का ह्यानच मागविल तर, आणि जी बिर्याणी येणार आहे का ती बी ह्योच मागवणार आहे. बस कराय. बस 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 विकास, आता एक गंभीर विषयावर बोलू. बरं मला सांग, तुझ्या वडिलाचं लग्न कोणत्या वयात झालतंय? हा काय माहित, मी नव्हतो गेलो लग्नाला त्यांच्या. आम्हाला माहिती, कोणच बापाच्या लग्नाला जात नाही. सांग ना कोण्या वयात झालतंय? माझ्या बापाचं लग्न माझी आई सांगते की माझे पप्पा त्यावेळेस 18 का 17 वर्षाचे होते. मग त्याचा काय विषय? अच्छा, आणि तुझ्या आजोबाचं लग्न कोण्या वयात झालेलं? माझ्या आजोबाचं लग्न काय माहित बा, ते लोक सांगतात की त्यावेळेस काहीतरी 15-16 वर्षात व्हायची. त्यांचं झालं असेल 15-16 वर्षामध्ये. बरं तुझं वय किती? माझं 25. खरं सांग बरं का? खरं 26 आहे. 26. तुझ्या माय शपथ घालून सांग. अरे बाबा 28 आहे, फायनल आहे 28. आधार कार्ड दाखवू का? अरे आधीच खरं सांगायचं. 25 आणि 21 काय म्हणायला लागलास? अरे हो बाबा ठीक आहे. तू मुद्द्यावर ना बाबा, मुद्द्यावरचे किती रुपये घेतोस तू? आता मला सांग, तुझ्या आज्याचं लग्न झालं 16 वर्षात, तुझ्या पप्पाचं लग्न झालं 18 वर्षात. अरे मग तुझं काम लग्न करण्यात घरचे डॉक्टरनं काय घरच्यांना सांगितलं काय ह्याचं लग्न लावून देऊ नका म्हणून? दुसरा काय प्रॉब्लेम आहे काय तुझ्यात? नाही काय पण कसं बोलायला लागलास? माझ्या घरचे म्हणतात पोरगं थोडं मोठं हो द्या. अरे मोठे म्हणजे? अरे 30चा झाला ना, अजून मोठे करून काय ऐकायचं काय तुला? काय बोलायलाच राव, इकडून काय टाकते आम्हाला कोण घेईन? अरे बघितली रे पोरगी. किती? 11. किती म्हणजे पहिलीच? काय बोलायलास? घाल बरं परत त्या माझ्या शपथ. सारखं काय माझ्या शपथ घालायला होतो तू? ठीक आहे, घाल ना. 10 पोर झाले, ती 11वी आहे. तसं म्हण ना. ठीक आहे. चपरी कुठलं पोरगी नापास करायला वाटतं, येईल वापस. पोरगी पसंत करीना काय बोलायलास तू? अरे मी स्वतः पोरी रिजेक्ट केल्यात 10 पोरी. कुणी आहे का?
सर कुणी आहे का? कोण आहे रे? संकेत जाय रे बघ कोण आहेत पण. हा बोला मॅडम काय? नमस्कार सर, आम्ही सरकारकडून आलोय. गरीब आणि गरजू लोकांना आम्ही लोन देत आहोत. अरे वा, किती लोन भेटन? जो जितका जास्त गरीब त्याला तितकंच जास्त लोन. मॅडम सॉरी बर का, इथं कोणी नाहीये गरीब. ओके ओके, काय हरकत नाही, ठीक आहे, येतो आम्ही. यार संकेत कोण होतं? ते लोन वाले होते. लोनवाली? कोणतं लोन? आता काय ते सरकारी योजना होती हो. ते म्हणत होते जे जितकं जास्त गरीब त्याला तितकं जास्त लोन. काय? हा जे जितकं जास्त गरीब त्याला तितकं जास्त लोन? हा. अरे मग कुठे ते माणसं? मी दिले पाठवून. मी म्हणलं इथं कोण नाही गरीब. काय माणूस आहेस राव तू? काय माणूस आहे रे हो? हा? अरे कशाला त्या लोकांना पाठवून दिलंस तू उगाचच मला विचारता? अरे इथं पण कोण आहे गरीब? अरे मूर्ख आहे हे. याला काय आहे का थोडीफार अक्कल आहे का काय? हा? एवढं बी कळत नसतं का रे? माणसं आले तर कसं पाठवा ह्याला विचारल्याशिवाय. पण विकास काय काम होत त्यांच्याकडे? अरे बाबा माझ्याकडे प्लॅन आहे, तुम्ही आधी ऐका. सांग की. ओय बाबा, पण आपण फसलो तर त्याच्यात मग. अरे माझा प्लॅन आहे, विकास ढेरेचा प्लॅन आहे. कसं काय फसू देईन मी तुम्हाला? आणि त्यात काय नाही, मी करतो ना बरोबर. फसलो तर काय ए, करायचं? तू बाकीच्या नको ज्ञान देऊ जाय त्यांना बरोबर. हे येडे हे आधी जाय. पळ लवकर जाय. आणि तू एक काम कर, तू बी जाय. तू आहे ना, मी तुला कॉल करीन तवा ये. तू बी जा, पळ. तुम्ही गेल्यावर मला आठवलं की आमच्याकडे अत्यंत गरीब माणूस आहे. हो, हे बघा गरीब माणूस 2-3 दिवसापासून खाल्लं का नाही काय माहिती. हो साहेब. दादा हे तुमची मदत करायला आलेत. लोन देणार आहे तुम्हाला लोन. लोन मला? लय चांगलं होईल बरं का मला लोन भेटलं तर. पण मला कशा जीवा लोन देता नव्हतं तुम्ही? अहो दादा, तसं नाही काही. तुम्ही खूप गरीब आहेत ना, म्हणून तुम्हाला सरकार मदत करते. त्यातून तुम्ही काहीतरी व्यवसाय करा आणि व्यवसाय करून लोन फेडा. तशी काय आपली 8 वगैरे नाही, 1 वर्ष 2 वर्ष. अरे वा 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 वा. बसा मॅडम, बसा. संकेत भाऊ बसा की. बसा. मॅडम चमत्कार झाल्यासारखं झालं बरं का. दोन का तुम्हाला देवानच पाठवले. मग काय प्रोसेस असते सांगा ना मला लोनची. सर मला तुमचं नाव सांगा अगोदर पूर्ण. माझं नाव विकास लक्ष्मण ढगे. काही अरे विचार ना त्यांना काही चहा पाणी काही. अरे संकेत भाऊ मला कळत नाही विचारायचं. चहा पाहुण्याला विचारावं चहा घ्यायचा का नाही. पण तुला सांगतो माझ्या घरात चहा होऊन जवळजवळ 3 आठवडे झाले. ते बी पाहुण्याने साखरपत्ती आणली होती म्हणून मी चहा केला होता. पैसाच नाही, रुपया नाही जवळ. खाण्यापिण्याच्या वांद्यात चहा कुठून विचारावा? अरे मग पाणी विचार ना. हा पाणी विचारतो. मॅडम तुमच्या ते पाणी किती वाजता येते? हे काय बोलताय तुम्ही? कामाचं बोला, महत्वाचं काय ते. सॉरी बरं का मॅडम. नाव घेतलं का तुम्ही लिहून माझं? मॅडम लवकर आवा बरं का. ते काय विषय ना, ही चटई पण माझी नाही, दुसऱ्याकडून आणलेली. आता ते येईनच माणूस 10-15 मिनिटात चटई न्यायला वापस. लवकर आवा बरं का जरा. अरे हे गरीब ना छपरी दिसतंय. बरं ते जाऊ द्या, मला सांगा तुम्ही किती गरीब आहेत? किती गरीब का असते? अहो ही योजना कशी माहितीये का तुम्हाला? जो जितका जास्त गरीब त्याला तितकं जास्त लोन. त्यामुळे विचारते तुम्ही किती गरीब आहेत. तसं होय. अहो मॅडम मी इतका गरीब आहे की मी आहे ना पुरणपोळी खाऊन जवळजवळ 3-3.5 वर्ष व्हायला लागले. इतका गरीब आहे मी. अरे बापरे, फारच बिकट अवस्था आहे. पण तुमच्या गरिबीचं कारण काय नेमकं? आणि खरं कारण सांगा बरं का, कारण ही तुमची डिटेल वरती पाठवावं लागते, तरच तुमचं लोन प्रोसेस होती. खरं कारण सांगावं लागलं मी. आता मी खरं कारण कधी कोणाला सांगितलं नाही माझ्या गरिबीचं, पण तुम्हाला सांगतो माझ्याकडे भरपूर पैसा होता हो. मला आहे ना ते मध्ये जुगाराचा लय नाद लागला. पत्ते लय खेळायचो मी. त्यात माझे सगळे पैसे गेले. मग घर चालवा माझ्याकडे पैसेच नाही राहिले. मग मी ह्या सावकाराकडून हित केला, त्या सावकाराकडून हित केला, ह्या बँकेचं लोन घे, त्या बँकेचं लोन घे. इतका कर्जबाजारी झालोय मी. अर्ध लोन मी जमीन विकून फेडून टाकले आणि अर्ध लोन बाकी माझ्यावर. मी घराच्या बाहेर बी निघत नाही, असे माझी हालत आहे. अच्छा, म्हणजे पत्ती खेळायचा नाद आहे. मॅडम जरा लिहून घ्या ना व्यवस्थित सगळं. नाग आहे कधी येते नाग आहे.
ये ये क्या पैशाच काय झालं रे? मालक देतो ना पैसे, पैशाचं बघायचं लवकर. देतो ना मालक, देतो ना देतो मालक, देतो पैसे. संकेत भाऊ सांगा ना. पैशाचं नियोजन लागलं पाहिजे आताच्या आता. अहो, आता हे ऐका ना, हे पैशाचं नियोजन आताच्या आता लागलं पाहिजे. दादा हे माणसं मला लोन द्यायला आले. तुम्ही बसा, तुम्ही बसा. हे लोक मला नियोजन आताच्या आता लागलं पाहिजे. हे लोन द्यायला आलेत लोक, माहितीये का? तुम्ही तुमच्या इथे खाला, हे तुम्ही तुमच्या इथं बसा ना, तुम्ही इथं बसा ना, बसा इथं. या लोनच बोला आलेत लोक. हा बसा इथं 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 इथं. अरे बापरे, ते तर तुम्हाला मारायलेतच. किती पैसे आहेत तुमच्याकडे? 10,000 रुपये, 10,000 रुपये. 2 वर्ष झालं दवाखान्याला म्हणून घेतले होते. लाज वाटत होती तुला? देतो ना दादा, तेच लोनच प्रोसेस लागलं, देतो ना तुम्हाला. अहो मॅडम बघा ना जरा लवकर, हे बी असे लोक मागे लागते, तू द्या ना. हो हो बघते हा सर, एकच मिनिट हा. देतो ना देतो ना, तुमचे दादा देतो ना व्हायले. हॅलो मम्मी, आपल्या छकुलीसाठी जे मुलगा बघितलाय ना, त्याच्या घरी आले मी आज. अगं विचार सुद्धा करू नको इथं छकुलीला द्यायचा. पोरग 1 नंबरचं बेरोजगार आणि कर्ज बाजारी आहे. भिकाला लागले नुसतं, भिकाला. ताई काळे फॅमिली हो हो हो, काळे फॅमिली. म्हणजे ते मला बघितलेली पोरगी, ते तुम्ही तिथून आलात ना? हो हो हो, तिथूनच आले मी. आणि मग ते लोन हे गरीबाला लोन त्याचं काय होतं ते? ते आमचा प्लॅन होता तुमची असलीयत बघण्यासाठी. अहो ताई, ही माझी असलीयत नाहीच आहे. लोन साठी मी खोटं बोलू लागलो ना, तसं काय नाही हो ताई. तसं काय नाही. आता इथून पुढे फोन सुद्धा लावायचा नाही आमच्या घरी. ताई ओ ताई, ताई ओ ताई, असं नका करू. ओ ताई मस्करी. अहो